जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात गटारीच्या पाण्याचे साम्राज्य, चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात। ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे संतप्त पालकांचा आंदोलनाचा इशारा, स्वातंत्र्य दिनाच्या आधी समस्या सोडवण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी व गटारीचे घाण पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने संपूर्ण परिसराला दुर्गंधीयुक्त डबक्याचे स्वरूप आले आहे। या शालेय परिसरात मराठी माध्यमातील मुले, मुली आणि उर्दू माध्यमातील अशा तिन्ही शाळांतील शेकडो कोवळ्या विद्यार्थ्यांना याच दूषित पाण्यातून वाट काढत आपल्या वर्गात जावे लागत असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे। स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासनाच्या या कारभाराविरोधात पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। घाण पाण्यातून विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि संपूर्ण प्रांगणात तुंबलेल्या गटाराच्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे। यामुळे डेंग्यू, मलेरिया, कावीळ आणि त्वचेचे संसर्गजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। परिसरात पसरलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेणेही असह्य झाले आहे। अनेकदा लहान मुले या चिखलात आणि घाणीत घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत। प्रशासकीय उदासीनतेवर पालकांचा संताप, शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी या समस्येबाबत वारंवार ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना अवगत केले आहे, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। एकीकडे शासन स्वच्छ भारत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणात च्या गप्पा मारत असताना दुसरीकडे येथील मुलांना घाण पाण्यातून शाळेत जावे लागत आहे। हे अत्यंत लज्जास्पद आहे, असा संताप पालकांनी व्यक्त केला आहे। येत्या ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिनापूर्वी शाळेच्या आवारातील गटाराच्या पाण्याची तात्काळ विल्हेवाट लावून कायमस्वरूपी बंदिस्त गटाराची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे। जर प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर सर्व पालक आणि ग्रामस्थ मिळून तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।